भागवत अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक आपण किती नंबरचा पाहतोय? 24 नंबरचा श्लोक चाललाय आपला. 24 नंबर श्लोकचा तिसरा दिवस. काल आपण आर्जव म्हणजे काय ते पाहिलं आणि आज आता अहिंसेचे लक्षण सांगणार आहेत. अहिंसा कशाला म्हणायचं नेमकं? अहिंसा, हिंसा आणि अहिंसा. मग हिंसा कशाला म्हणायचं, अहिंसा कशाला म्हणायचं? अहिंसेचं लक्षण आपल्याला प्रबुद्ध नारायण सांगणार आहेत जनक राजाला. कारण हे जनक राजाचा आणि प्रबुद्ध नारायणचा संवाद चाललेला आहे आणि हा संवाद वसुदेवाला नारद मुनी सांगतात. आणि वसुदेवाला नारद मुनी सांगतात हा जो संवाद आहे, हा संवाद राजा परीक्षिताला शुकाचार्य सांगतात का नाही. असे चाललेले हे संवाद रूपी कथा आहे. पाओ आदळता देखे जनी पृथ्वी पावेल दुःख, या काकुलती आवश्यक पावले अलौकिक हळूवार ठेवी. आपण जोराने पाऊल टाकल्यास काय? अहिंसेचे लक्षण म्हणजे काय आपल्याला ते पाहता सांगतात ना. आता अहिंसक माणूस जागृती, स्वप्न, झोप अशा कोणत्याही अवस्थेत कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटरून किंवा कपाळाच्या आठी घालून सुद्धा पाहत नाही. ज्याला ज्ञान झाले ना तो अहिंसक म्हणजे हिंसा न करणारा माणूस. स्वप्नात सुद्धा बर का, जागृती पडत नाहीच नाही, पण स्वप्नात सुद्धा कुणाकड काय पाहत नाही. असं कुणाला म्हणजे कुणाकडे रागवणे किंवा डोळे वाटारून किंवा कपाळाला आठी घालून सुद्धा पाहत नाही. म्हणजे सांगा बरं, तू कसं राहत असेल माणूस? स्वप्नात सुद्धा नाही. तसं मग आपण तर जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल. या काळजी तू सावकाश चालतो, हळूहळू चालतो. आकाश दचकेल देख, या लागे नेदी सैरा हाक, वाचा परिक पक्क पियुक, वचने परमसुख सर्वाशी देतू. कदाचित आकाश दचकेल. त्याला काय वाटतं, आपण जर जोराने चालतो आकाशाला काय होईल? घाबरण आकाश, दसकन. म्हणून तो ओरडून कधी बोलत नाही. मृदू वचनाने सर्वांना सुख देतो. सावकाश बोलतो, सावकाश चालतो. ना त्याचा शब्दू जय गगनी भरे, तेने शब्दानंद चमत्कारे. गणगाचे नित सुख सुभरे, येणे सुख उद्धारे वचनोक्ती. त्याचे शब्द एवढे मृदू व सुखकार असतात की त्यामुळे आकाशालाही आनंदाची भरते येते. बघा त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा किती असतो, एवढं प्रेम असतं त्याच्या बोलण्यामध्ये. त्याच्या वाचेला एवढा गोडवा आलेला असतो की त्याने काय होतं, जे आकाशाला त्याने आनंद, आकाशाला सुद्धा आनंद भरता येतं. बघा आकाशाला सुद्धा आनंदाचं भरता येतं. बाकीच्याला ऐकण्याला तर येईलच, त्यात काय नवले. जळा माझी घालिता उडे, झनी उदक दडपे बुडे, तरंगण्याने नेणे देणे बुडे, जीवनाची दुधडी न हेलवता. तो पाहायला गेला तर उंचावरून उडी मारत नाही किंवा हळूच पाण्यात प्रवेश करतो. असं नाही का? तो जो पोवायला गेला तर काय होतं, वरून उडी मारत नाही तो लागून. का? सावकाश पाण्यामध्ये जातो. कारण जणू पाण्यातील आणखीन तरंगच आहे, पाण्यातील आणखीन एक तरंगच आहे आणि त्यामुळे पाण्याच्या काठ्यांनाही सुख होते. जोराने उडी मारली काय होईल, पाण्याला त्रास होईल. म्हणून सावकाश पाण्यामध्ये उतारतो आणि त्यामुळे पाण्याचे जे काठ्या आहेत कडच्या त्यांनाही सुख होतं त्याने. त्याशी जळी होता निमग्न, जळाचा तापू शमे संपूर्ण, या परिकरी स्नान जीवना जीवनो निवबितू. बघा पाण्यात शिरताच पाण्याचा ताप शांत होईल, अशा प्रकारे तो स्नान करतो. म्हणजे पाण्याचं सुद्धा दुःख जातं त्याच्यामुळं. अशा पद्धतीचे स्नान आंघोळ करणं असतं त्याच्यामध्ये. म्हणजेच आपल्याला स्पर्शाने तो शीतल जलालाही शीतल करतो. मुळात पाणी कसं शीतल आहे, थंड आहे, पण त्यांनी स्नान केल्यामुळे ते पाणी अजूनही थंड होतं, सुखकारक होतं. जणी दुःख पावेल वारा, म्हणून श्वासून घाली सैरा, नेमोनी प्राण संचरा, निज शरीरा वागवे. कदाचित वारेला दुखापत होईल म्हणून तो श्वास जपून सोडतो, सावकाश श्वास घेतो, सावकाश सोडतो, कारण त्याला दुखापत होईल. म्हणजे शरीर धारणेसाठी सुद्धा तो श्वासोच्छवासाचे नियमन करतो. शरीर आपल्याला शरीर चालायचं ना, मग श्वास तर घ्यावा लागेल. मग सावकाश घ्यायचा, सावकाश सोडायचा. वाऱ्याला पण त्रास नाही झाला पाहिजे. निज देहा करवया घातू, सर्वता जेबी नुचले हातू, केवी तेवी भूतावरी निघातू, ज्याच्या पोटात उपजेना. आपल्याला मारण्यासाठी आपले हात उचलले जात नाही, त्याप्रमाणे इतरावर प्रहार करावा असे त्याच्या कधी मनात येत नाही. असं वाटतं कधी आपणच आपल्याला मारावा,
जसं आपल्याला मारण्यासाठी आपलेच हात कधी उचलत नाही आपल्यावरती, तसं तो इतरांना मारायचा त्याच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. अत्यंत निहारे पाहता वचकू पडेल प्राण्यांच्या चित्ता, या लागी बाह्य दृष्टी क्रूरता न पाहे भूता भूत भावे. आपण क्रूर नजरेने म्हणजे वाईट नजरेने जर कुणाकडे पाहिले तर प्राण्यांना भीती वाटेल, म्हणून त्याला जी भीती वाटली, त्याला ते जर घाबरले तर त्याला काय होईल, त्यांच्या जीवाला त्रास होईल. म्हणून ते क्रूर दृष्टीने कधी रोखून कुणाकडेच पाहत नाही. रोम रगडतील संपूर्ण, या लागे न करी अंग मर्दन, येव स्वदेहाचे देहपण भूत हिंसे बेने अहंत्वानानी. बघा, आपलेच अंग मर्दनही तो कधी जोराने करत नाही, म्हणजे असं अंग असं रगडायचं नाही किंवा असं मोडायचं नाही अंग जोराने. का? कारण आपलेच केस रगडले जातील आणि या अर्थी तो आपल्या देहालाही पारका समजतो. म्हणजे हा देह सुद्धा कसा आहे, पारका आहे. आणि आपण जोराने काय 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 केलं त्याला, अशी लोळ घेतली किंवा चोळलं तर काय होईल, त्या देहाला इजा होईल. म्हणून तो काय करतो, सावकाश करतो, इजा होऊन देत नाही त्याला सुद्धा. भूता देता दुःख लेशू, भूते दुःखवेल भूतेशू, आयसा ज्याचा दृढ विश्वासू, तेथे रहिवासू अहिंसेचा. प्राणी मात्राला दुःख दिल्यास त्यांच्या ठिकाणचा भूतात्मा त्रस्त होईल. जे प्राणी मात्र आहेत ना, त्याला जर आपल्याकडनं दुःख झालं तर ते जे जीव येतं, त्या जीव कोणामुळे चाललाय, तो त्या भूतात्म्यामुळे, जो आत्मा येतो आत्म्यामुळे. मग त्याला काय होईल, तो त्रस्त होईल. म्हणून कोणालाही त्रास देण्याची त्याला इच्छा नसते, त्याच्याच ठिकाणी अहिंसा राहते. की ज्याच्या मनातही कधी येत नाही की आपण याला त्रास द्यावा, त्याला म्हणायचं अहिंसा. त्याच ठिकाणी अहिंसा राहत असते. त्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, आता बरं का, आता आपण जी लक्षणे पाहतो ना, हे सगळे लक्षणं असं ऐकून सांगून येत नसते. ती त्याला नामचिंतनच करावं लागत, त्याशिवाय ती येत नाहीत. चिंतन करता 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 ते जसं चिंतनामध्ये मुरण ना, तसं तसे लक्षण येत असते. ते असं काय ऐकून वाचून सांगून नसते येते. फक्त बाबा कसं असतं त्याच्यासाठी आपल्याला हा नकाशा आहे, मार्गदर्शन केलेलं आहे ग्रंथांनी आपल्याला, शांतांनी. हा, असं असायला पाहिजे, असं असायला पाहिजे हे आपल्याला ते दाखवून देतंय. म्हणून फक्त आपण, आणि ह्या गोष्टी सगळ्या असतील चिंतनाने आपल्यामध्ये काय होत असतात, त्या आत्मसात होत असतात. कायिक वाचिक मानसिक, भूता उपजे त्रिविध दुःख, ते जेथे निमाले निषेक अहिंसा देक ते ठाई. प्राणी मात्र्याला कायेने वाचेने मनाने त्रास होतो, दुःख होते, पण जो अशा तिन्ही मार्गाने कुणालाही त्रास देत नाही तोच अहिंसक होय. प्राणी मात्र कशाने, कायेने म्हणजे देहानी, वाचने म्हणजे बोलण्यानी, आणि मनात सुद्धा कुणाचा काय कुणाबद्दल दोष करत नाही तो. त्यामुळे दुसरं कुणाला दुःख होत नाही. अशा कुणाचा तोच खरं काय म्हणायचं, अहिंसक म्हणायचा. त्याच्या ठिकाणी अहिंसा नांदते. या नावगा शुद्ध अहिंसा, सत्य जाण नृप वरेशा, आता द्वंद्व सामायचे दशा ऐकचितेशा. सांगेन राजा, ही शुद्ध अहिंसेची लक्षणे आहेत, असे तू निश्चयाने जाण. याला शुद्ध अहिंसा म्हणायचं. पण आता द्वंद्व साम्याची लक्षणे ऐक. मग आता ही झाली अहिंसेची लक्षणं. आता द्वंद्व साम्य म्हणजे द्वैत आता नसणे, द्वंद्व नसणंच, एकच रूपच असणं. ते कसं असतं ते सांगतो, म्हणजे ऐका आता. सुख दुःख दृष्टाधीन, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण, आयशे जाणून आपण निर्द्वंद संपूर्ण सद्गुरु वाक्य. बघा कसा राहतो तो महात्मा, की हे राजा, सुखे दुःखे हे दोन्ही अदृष्टप्रमाणे देहाला अटळ आहेत. देह जन्माला आलाय ना, मग त्याच्या प्रारब्धानुसार त्याला सुख दुःख ही मिळणारच आहे. ते कोणीही घालू शकत नाही, अटळ येते, ते मिळणारच आहेत. पण हे त्यांनी जाणून घेतलेले असतं, कारण हे त्याला समजलेलं असतं काय ते अटळच आहेत म्हणून. ते आपण घालवण्याचा प्रयत्न करायचा नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत दुःख हे होणारच आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत सुख मिळणारच. प्रारब्धामध्ये सुख असेल ना, जोपर्यंत प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे तोपर्यंत त्याला सुख मिळणारच आहे, दुःख आहे तोपर्यंत त्याला मिळणारच आहे. हे त्यांनी सद्गुरूच्या कृपेने समजून घेतलेलं असतं. म्हणून साधक सद्गुरूच्या वाक्यावर चिंतन करून सुख दुःखालाही मन समतोल ठेवतो. बघा, आणि सद्गुरूंचे उपदेश दिलेला असतो, सद्गुरूंनी जे विचार सांगितलेले असतात त्या विचाराचा साधक विचार करून काय करतो, समतोल राखतो, त्याचं चिंतन करतो, आणि त्या सुख दुःखाला समान ठेवतो. समान म्हणजे सुखामध्ये हुराळून जात नाही आणि दुःखामध्ये काय होत नाही, तो दुःखी होत नाही. का? त्याच्या चित्ताची अवस्था सम झालेली असते. कशामुळं? सद्गुरूच्या उपदेशाने. बरं, म्हणजे आता हे वाचून ऐकून होईल का?
ह्याला सद्गुरूंनी दिलेला जो उपदेश आहे, जे तत्व आहे, त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल, स्वतः त्याचा विचार घ्यावा लागेल बुद्धीमध्ये. आणि त्या विचाराचं आपल्या आचरणामध्ये, जसं आपण कर्म करत असताना आपल्या ध्येयाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी होत असतील त्या वेळेस त्याचा विचार करून, म्हणजे विवेक तयार करून ते बाजूला सारावं लागेल. असं करता करता एक दिवस असा येईल की त्याला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. किंवा अभ्यास आहे, ही चिंतन आहे, हा विचार आहे का नाही, हे सगळं कशाने होईल? सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाने. म्हणून अदृष्टे तिह सुख दुःख भोगी, मूर्ख तेथे रागे विरागी, शिष्यो लागो नेदे निजांगी, गुरु वाक्य रंगी रंगला. अदृष्टामुळे देह सुख दुःख भोगतो. बघा, जे अदृष्ट असतं ना, त्याच्यामुळे काय होतं, देह सुख दुःख भोगतो. पण सामान्य मनुष्य सुख मागतो व दुःख नको म्हणतो. बघा, कारण प्रत्येकाला देहाची अप्रार्थने सुख आहे, दुःख आहे. पण जो सामान्य जीव आहे आपल्यासारखा, त्याला काय वाटतंय? सुख असावं पण दुःख नसावा. दुःख कुणाला नकोय. ऐका, असं कोण की मला दुःख दे म्हणून म्हणणारा, ही कोणती होऊन गेली. परत कोण दुःख मागतंय का? सुख पाहिजे, सुख आम्हाला. देवा तुझी पूजा करतो, तुझी भक्ती करतो, पण आम्हाला काही दे, सुख दे. सुखच मागणारे सगळे, पण दुःख मागणारा कुणी इथं नाही. पण सामान्य जीवाला काय वागते? सुखच पाहिजे. म्हणून गुरु वचनाने विवेकी झालेला शिष्य यांचा लेप आपल्याला लागू देत नाही. म्हणून ज्या सद्गुरूच्या कृपेने ज्याला बोध झालाय का नाही, आणि त्याच्या विचाराने, सद्गुरूच्या उपदेशाच्या विचाराने ज्याने विवेक जागा केलेला आहे, त्याचा विवेक काय झाला आता? पुष्ट झालेला आहे, म्हणजे बलवान झालेला आहे ज्याचा विवेक. त्या विवेकाने तो शिष्य सुखाचाही लेप लागून देत नाही, दुःखाचाही लेप लागून देत नाही. समान का नाही. त्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धीचा महात्मा. त्याला काय सांगितलं? स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धीचा महात्मा. त्याची बुद्धी कशी झाली? स्थिर झालेली आहे. त्याला सुख नाही आणि दुःखही नाही. हे कशामुळे होतं? सद्गुरूने दिलेल्या उपदेशाच्या विचाराने होतं, त्या चिंतनाने होतं. म्हणून देहेचे सुखे सुखवंता, सवेचे दुःख चढे माथा, हे गुरुनी जाणून तत्वता, देहंता सांगविली. आपला शिष्य देहाच्या सुखाने सुखवला तर मग मागोमाग त्याला दुःख भोगावीच लागेल. बघा, सद्गुरूला माहिती असतं, आपण ज्याला उपदेश केलाय ना, ज्या शिष्याला, त्याला जर देहाचं सुख वाटलं तर त्याला दुःख आलं की त्याला दुःख होणारच. म्हणून साधकाला सुख जरी आलं देहाला तर ती सुखही नाही वाटलं पाहिजे, म्हणजे दुःखाची पण जाणीव होणार नाही. पण सुखाची मात्र जाणीव झाली की मग तुला आनंदाने, वा मला सुख झालं, सद्गुरूची कृपा झाली माझ्यावर, भगवंताची कृपा झाली माझ्यावर, असं त्याने म्हणायचं. आणि मग जर सुखामध्ये सद्गुरूची कृपा झाली, सुखामध्ये जर भगवंताची कृपा झाली, जर तो असं मानायला लागला, तर कृपा जर त्याला मानायला लागला, दुःख आलं मग काय म्हणेल? मग म्हणेन का सद्गुरूची कृपा झाली? मग दुःखी होणारच का नाही? जर त्याला सुखाची जाणीव त्याला जर होते, तर दुःखाची जाणीव पण त्याला होणारच आहे. पण जर सद्गुरूच्या कृपेने, खरं सद्गुरूची कृपा ज्याच्यावरती झालेली असते, सद्गुरूच्या उपदेशाने, ज्यांनी सद्गुरूच्या उपदेशाचं चिंतन केलंय, त्याचा विचार केलाय, त्याला सुखाची जाणीव राहत नाही, दुःखाची जाणीव राहत नाही. म्हणजे ज्याला सुखाची जाणीव राहत नाही, दुःखाची जाणीव राहत नाही, त्यांनी म्हणायचं आता माझी सद्गुरूने माझ्यावरती कृपा झाली. आपल्यासारख्या सामान्य माणसाने, साधकाने म्हणायचं कामच नाही. ती का? कारण आपल्याला सुखही लागते आणि दुःखही लागते. लागतं का नाही? कोणी जर बोललं आपल्याला तर आपल्याला वाईट वाटतं. मला असं का बोलला सांग बरं, ते माझं काय चुकलं बरं, असं वाईट वाटतं ना. म्हणून तो विचार येतो का नाही मनामध्ये आपल्या. पण ज्याला सद्गुरूच्या कृपेने सुखाची जाणीव नाही, दुःखाची जाणीव नाही, तो असा विचार करेन का? अहो, ते ऐकलं तर त्याच ठिकाणी विसरून गेला लगेच. आपलं लगेच त्याचं काय झालं? चिंतन चालू झालं, त्याचं नामस्मरण चालू झालं. समानता आहे. पण आपण काय म्हणणार? गडीभर का पण म्हणणार ना, नाही पण त्यांनी मला असं नव्हतं म्हणायला पाहिजे. घरात बायकोला म्हणणार, नवऱ्याला म्हणणार, आईला म्हणणार, कोणाला तरी म्हणणारच ना. पण त्यांनी मला असं नव्हतं करायला पाहिजे, मला असं आवडा बोला. गडीभर तासभर, 2 तास, 1 तास, 1 दिवस आपल्या अंतःकरणामध्ये राहतच ती गोष्ट. का राहते? तर आपल्याला सुख दुःखाची जाणीव होती अजून, म्हणून राहते. का आपल्याला सुख दुःखाची जाणीव होती अजून? कारण आपण सद्गुरूने दिलेल्या उपदेशाचं आपण चिंतन तसं करत नाही, सद्गुरूने सांगितले तसं, त्याचा विचार आपण तसा करत नाही, म्हणून ती जाणीव आपल्याला होती. म्हणून जो खरा शिष्य असतो हे सगळं ओळखतो, ते जे खरे गुरु असतात हे ओळखून घेतात. म्हणून ते गुरु शिष्याला देहांकारापासून सोडवतात. म्हणून काय सांगतात? अरे बाबा, ज्या देहाला सुख दुःखाची जाणीव होती, तो देह म्हणजे तू नाहीच आहेस, तो देह तू नाहीच आहे. सद्गुरू हे आपल्याला सांगते, शिष्य पण आज समजून घेतो, ऐकून घेतो, पण देहालाच म्हणतो मी आहे. देह भाऊ सोडतो का? तो देहाचा अहंकार सोडतो का? नाही. अहंकार मात्र तो सोडायला तयार नाही. आणि जोपर्यंत देहाचा अहंकार जात नाही, तोपर्यंत आपल्याला सुखाची आणि दुःखाची जाणीव होणारच आहे. मग देहाचा अहंकार जर घालवायचा असेल
तर मी देह नाही, मग मी कसा मी देह नाही तर चिंतन करावं लागेल ना त्याला. लय चिंतन म्हणलं बघा, लय चिंतन, एक एक पारी. मग नेमकं मग मी देह नाही, मग मी कसा देह नाही, मग नेमकं मग मी कोण आहे, मग मी आत्मरूप आहे, मग मी आत्मा कसा, मला तर देहच खरा वागतोय. मग हा देह कसा तयार झाला, मग देह पाचाचे तयार झाले. म्हणजे पाच म्हणजे कोण, पंचमहाभूते. मग ही पंचमहाभूते कुठून तयार झाले, त्याला असं लय चिंतन करावं लागेल त्याला. असं चिंतन करून 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 असा विचार करावा लागेल, श्रवण करून करून सद्गुरूच्या मुखातून. मग त्याला हळूहळू काय होईल, ते देह खरं मी देह नाही, मी देह नाही, त्याचा असं बुद्धीचा निश्चय व्हायला लागेल. हा, म्हणजे हे विचार आहेत बघा, हे चिंतन आहेत का नाही, हे चिंतन आहे, हे विचार येतं. हे त्याला सद्गुरूच्या मुखातून ते उद्देश त्याला ऐकल्यानंतर ह्याचा सतत सतत विचार करावा लागेल, तेव्हा ती गोष्ट साध्य होईल. आता तशी ती साध्य होणार नाही. म्हणून निराभिमानाच्या अंगी दुःख नुरेचे दुःख नियोगी, सुख नुरेचे सुख संभोगी, तो उभय भागी अलिप्त. म्हणून अशा प्रकारे देहाचा अभिमान जसा नसतो तसा त्याला सुख दुःख यामुळे अस्वस्थता किंवा हर्ष वाटत नाही. बघा, देहाचा अभिमान गेला आणि त्याचा आता, म्हणून त्याला सुख झालं त्याचा आनंदही नाही आणि दुःख झालं त्याचं दुःखही नाही त्याला. मग आता मूळ कारण काय आहे सुख दुःख व्हायला, मूळ कारण सुख दुःख व्हायला आहे देहाचा अभिमान. कारण त्यांनी आपण आत्मस्वरूप असताना त्याला देहालाच मी म्हणलंय, आणि देहाला मी म्हणल्यामुळे मग देहाच्या शरीराच्या संबंधाने जे सुख होतात दुःख होतात. मग सुख झाले की त्याला आनंद होतो, दुःख झाले की ते दुःखी होतो. का, कारण त्यांनी शरीराला मी म्हणलेलं असतं, पण शरीर आपण आहोत का, नाही. म्हणून हे सद्गुरूच्या कृपेने आपल्याला समजत असतं. छाया उष्मा माझी तापली, ते छाया छायेची निवाली, तेवे सुख दुःखे मिथ्या झाले, स्थिती सुखावली यथानुलाभे. ज्याची त्याला प्राप्ती होईल ते तो आनंदाने घेतो. बघा, मग आता असाच असणारा जो महात्मा आहे, असा असणारा जो साधक आहे, ज्याला सुखही नाही दुःख नाही, तो काय करतो मग आता, मग खातो पितो कसा, तो राहतो कसा का नाही. मग तो काय करतो, ज्या शरीराच्या संबंधाने प्रारब्धाने त्याला जे मिळेल ना तो आनंदाने स्वीकार करतो. आता त्याला वाटतं आपल्याला काय पुरणपोळी खायला मिळावा, पण जर त्याला चटणी भाकर खायला मिळतं ते आनंदाने स्वीकारतो. आणि चटणी भाकर खायला मिळावं त्याला वाटलं असेल तर त्याला पुरणपोळी खायला मिळेल, आनंदाने स्वीकारतो. म्हणजे काय मिळेल त्याचा तो विचार करत नाही अजिबात, जे पुढे येणं आणि वेळेस फक्त त्या आनंदाने खायचे, बस समाधानाने राहायचं. म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला मी का नाही. तो आनंदाने घेतो, जे काही मिळेल ते काही तो काय करतो आनंदाने घेतो. का घेतो आनंदाने, कारण त्याला माहिती देहाच्या प्रारब्धामध्ये आज हेच आहे आणि म्हणून तेच घ्यायचं. कोणाच्या शिव्या खायचे पाळाली ना, म्हणजे देहाच्या प्रारब्धामध्ये ते शिव्या खाणे खातो, ते शिव्या आपला काय संबंध आहे, तेव्हा देहाचा त्याचा संबंध आहे. चल ते बघून घेते काय असेल ते, आपला त्याचा काही संबंध नाही. मग आपण आपल्याला का लावून घ्यायचं. बाबा सांगायचे बघा, आता आपल्याला माहित नाही पण कीर्तनकार सांगतात, म्हणजे बाकीचे लोक सांगतात, बाबा सांगायचे म्हणले पोस्टमन काय करतो म्हणले, पोस्टमन पत्र देतो घरी आणून आपल्याला का नाही. पण आता पत्र घ्यायचं का नाही घ्यायचं ते कोणाच्या हातात आहे. तार 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 बघा, तार पाठवून दिली एखाद्याने, आणि तार घ्यायची का नाही घ्यायची ती कोणाच्या हातात आहे, घेणाऱ्याच्या हातात आहे. त्याने जर सोडून घेतली, सही दिली, सोडून घेतली, तार तर आहे, नाही घेतली हे मला नाही, मला नको ही तार, माघारी जाते ती माघारी देतो. तसं कोणी शिव्या दिल्या, कोणी काय बोललं, कोणी काय केलं तर ते आपण आपल्याला घ्यायचंच नाही ना. आपल्याला ते म्हणलंच नाही, मग कुणाला म्हणलं, द्यायला म्हणलाय आपल्याला काय, त्याचा काय आपला संबंध आहे तेव्हा. पण आज सांग बरं, एवढं असं होतं का आपल्याकडनं, होत नाही. का होत नाही आपल्याकडनं, कारण आपल्या ठिकाणी देहाचा अभिमान आहे अजून. काय आपल्या ठिकाणी अजून देहाचा अभिमान आहे, आणि तो देहाचा अभिमान आपला गेला पाहिजे. तो कशाने जाईन, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाने, त्यांच्या चिंतनाने जाईन, त्यांच्या विचारांनी जाईन. तो त्याच्या विचाराचं चिंतन केलं पाहिजे आपण सतत, त्याने तो जाईल. म्हणून तो काय करतो, त्याला ज्याची प्राप्ती होईल तो आनंदाने घेतो. सावलीत असलेली वस्तू जशी सावलीत असलेली वस्तू जशी उन्हाने तापते, सावलीने जशी थंड होते, म्हणजेच आपल्याला स्थिती मिळून घेते. म्हणजे काय होतं, एखादी वस्तू आहे उन्हामध्ये, ऊन पडलं की तापली, तीच वस्तू उचलून सावलीत ठेवली की परत थंडी झाली. म्हणजे काय केलं त्यांनी, जोपर्यंत ऊन होतं, ऊन चाललंय तापले, आता त्याच्या परत सावली आली, परत गार पडली. म्हणजे जसं वातावरण असं तसं ते स्वतःला बदलून घेते काय ते वस्तू. उन्हाळ्यामध्ये तापली, सावलीमध्ये आली की गार झाली का नाही. तसं तुझं महात्मा असतो, तुझं साधक असतो, जशी परिस्थिती असते ना त्यानुसार स्वतःला बदलून घेतो, परिवर्तन करून घेतो देहामध्ये. आता दुःखाची गोष्टी, आता दुःख चाललंय ना, म्हणजे दुःख आहे, मनासारखी गोष्टी कुठलीच होत नाही. सगळं देहाच्या, म्हणजे देहाला कुठली गोष्टी आवडत नाही असं होतंय का, तर देहाचे प्रार्थना चाललंय. मग त्यामध्ये त्या पद्धतीने त्याला तो काय करतो, समजून घेतो देहाचा प्रारब्ध आहे, आणि आनंदाने राहतो, समाधानाने राहतो. अशीच. म्हणून तसेच काहीचे ह्याचे असे मन असते, काय तसेच काहीचे असे मन असते कुणाचे, त्या साधकाचे.
म्हणून अदृष्टे देहे वर्तता देख, बाधू न शके सुखा सुख, हे गुरुगम्य अलौकिक शिष्य विश्वासिक पावते. पण अशी निर्द्वंद समावस्था खरी श्रद्धा असणाऱ्या शिष्यालाच गुरुकृपेने प्राप्त होते. बघा, पण अशी असणारी निर्द्वंद समावस्था, निर्द्वंद म्हणजे द्वैत रहित. आता त्याच्या ठिकाणी द्वैत राहत नाही का? कारण त्याचा देहभावच राहिलेला नाही ना. त्याला सुख दुःखच होत नाही म्हणल्यावर त्याच्या ठिकाणी दुःख द्वैत आहे का? नाही. मग अशी जी अवस्था आहे, ही समावस्था खरी कुणाला प्राप्त होती? की ज्या शिष्याची श्रद्धा सद्गुरूवरती नितांत श्रद्धा आहे, ज्या शिष्याची सद्गुरूवरती नितांत श्रद्धा आहे ना, ही त्यालाच प्राप्त होते. इतरांना मात्र ही होणार नाही. म्हणून आपण आधी पाहिले, शिष्य शिष्य म्हणून घेतोय ना, जो सद्गुरूला सद्गुरू मानतोय ना, मग त्याची श्रद्धाच अशी पाहिजे की आता इथं मी नाहीच राहिलेलो, आता कोणी सगळं हे सद्गुरूच आहे. सगळं मन चित्त का नाही, ही देह हे सगळं कोणाचं आहे? सद्गुरूचं. असं म्हणून त्यांनी जर शरण गेला तर ते शक्य आहे, अथवा ते गोष्ट होऊ शकत नाहीत. म्हणून विश्वास विन सर्वथा, गुरु गम्य नये होता, गुरु गम्य विन तत्वता, द्वंद्व समता कदा न घडे. म्हणून श्रद्धे वाचून गुरुने दिलेला बोध अनुभवास येत नाही. जर सद्गुरूची श्रद्धा नसेल शिष्याची, तर सद्गुरूने किती जरी उपदेश दिला तरी त्या उपदेशाचा त्याला अनुभव येणार नाही. का? श्रद्धाच नाही ना. काय खरं आहे त्यांचं? ते सांगते, त्याला काय त्यांचं कामच सांगायचं, मग आपण काय सगळं ऐकायचं असतं का? असं म्हणलं तर मग त्याला अनुभव येईन का? सांगा बरं, येणारच नाही. म्हणून आणि तसा जर बोध झाल्याशिवाय मग साम्यावस्था राहत नाही का नाही. आणि जर तसा बोध झाल्याशिवाय साम्यावस्था राहत नाही, सद्गुरूचा बोध झाल्याशिवाय त्याला साम्यावस्था राहत नाही. त्याला अनुभव आला पाहिजे त्या गोष्टीचा, तर त्याच्या ठिकाणी साम्यावस्था राहते. देही दृढता जव मी पण, तव तव द्वंद्व बाधा दारुण, जे गुरुवाक्य निराभिमान, ते असे द्वंद्वे जाण अतिमिथ्या. म्हणून जोपर्यंत मी 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 कोणतरी, मी देह का नाही, मला असा अनुभव येत नाही, मी असा मी तसा, असा अभिमान जोपर्यंत दृढ आहे तोपर्यंत सुख दुःखामुळे मनुष्य त्रस्त होतो का नाही. मी मला असं कधी होईल बरं? मला असं का होत नाही बरं? का नाही. म्हणजे तिथं कोण आला? मी आला ना. मग मी कोण आहे? तर शरीराच्या संबंधाने तुम्ही म्हणतो ना, देहाच्या संबंधाने तरी मी मानलेला असतो ना. म्हणून तिथं काय द्वैत आलं. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्याला या गोष्टीचा अनुभव येणार नाही. मग त्याला आधी काय करावं लागेल? त्याला मी टाकून द्यावं लागेल. मी म्हणजे कोण? देहाचा अभिमान त्याला टाकून द्यावा लागेल. आणि ज्यावेळेस तो देहाचा अभिमान टाकून देईल तेव्हा त्याचं सुख दुःख जाईल. पण जोपर्यंत त्याला देहाचा अभिमान टाकत नाही तोपर्यंत त्याला सुख दुःख, त्याला त्रास देणारा हे देणारच. पण गुरुच्या उपदेशाने जर त्यांनी निराभिमानी होतात, गुरुच्या उपदेशाने जर त्यांनी श्रद्धा ठेवली, गुरुच्या उपदेशावरती, गुरुवरती श्रद्धा ठेवली आणि त्याचं चिंतन केलं, विचार केला, ते असे असणारे साधक निराभिमानी होऊन जातात, अभिमान रहित होऊन जातात. ते त्यांचे मन समतोल राहते. कुठल्याही स्थितीमध्ये कसलं जरी वादळ आलं तर त्या वादळामध्ये तिथे काय होत नाहीत, हालत नाहीत, डोलत नाहीत, पडत नाहीत. जे जुने झाड असतात बघा, जुने झाडे, तुमचं किती वादळ होते काय काय पडत नाही. ते मोठे मोठे झाडे असणारे जुने पडतात का? नाही पडत. पडतात कोणते? नवीन लावले म्हणजे ज्यांची अजून मुळ्याचं खोलवर गेलेले असतात तेच पडतात ना. का? त्या वादळामध्ये. का? कारण त्यांनी तेवढं टिकाव धरलेलं नसतो, परिपक्व झालेलं नसतं ते. तसं ज्या साधकाची श्रद्धा, नितांत श्रद्धा येते सद्गुरूवरती, त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या देहाच्या प्रारब्धाने किती जरी वादळ आले आयुष्यामध्ये तरी तो हालत नाही, डोलत नाही अजिबात. काही का व्हायना, जीव गेला तरी चालन, पण सद्गुरूने सांगितले ना तेच खरंय. काही झालं तरी चालेल, पण सद्गुरूने सांगितले ना तेच खरंय. कोणी काही सांगितलं तरी चालेल, पण सद्गुरूने सांगितलं ना तेच खरंय. बाकीच्यानी सांगितलेलं मला मान्यच नाही. एवढी निष्ठांत निष्ठा पाहिजे सद्गुरूवरती त्यांची. अशी जसं असेल ना, तो समतोल राहतो, तो अजिबात काय होत नाही, डवलत नाही. काय राहतो? तो समतोल राहतो, डवलत नाही अजिबात. आणि अशांनाच त्या स्थितीचा अनुभव येतो, इतरांना तो अनुभव येणार नाही. म्हणून आपण ठरवायचं आता आपण किती किती श्रद्धा आहे आपल्या सद्गुरूवरती. बोलण्याचं नसतं, बोलण्या कुणी म्हणतंय तुमची माझ्या श्रद्धा येईल, माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण खरी वेळ कधी येते? परीक्षेच्या काळामध्ये. ज्यावेळेस तिच्यावर संकट येतं, वेळ येते ना, आता विश्वास ठेवायची पाळी येते ना, तेव्हा त्याला कळतं. मग जर लय श्रद्धा, लय अशी मी अशी भरपूर पाहिजे बोलणारे, हे आपला संप्रदाय म्हणजे काय बरं, लयच कुटीचं पारमार्थ आहे आपला, उच्च लेवलचं पारमार्थ आहे. आपले सद्गुरू म्हणजे काय इथं, लयच भारी इथं, असे सद्गुरू मिळणे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. असे स्तुती करणारे आणि गेले येऊन माझ्या पुढे मला सांगणारे असे अनेक होते. संप्रदाय बदलले त्यांनी, सद्गुरू बदलले.
मग हे सांगा बरं, श्रद्धा होती खरं का नुसतं बोलणं होतं वरचीवर? नितांत श्रद्धा पाहिजे, नितांत श्रद्धा. काय जरी झालं, कुणी जरी काय सांगितलं ना, तर बदल नाही झाला पाहिजे अजिबात. का? कारण सद्गुरूंनी सांगितलं ना, सद्गुरू जर म्हणले ना सूर्य पूर्वेला उगवत नाही, सूर्य पश्चिमेला उगवतोय, तर त्यांनी म्हणायचं सूर्य पश्चिमेलाच उगवतोय. म्हणले का? तर मला सद्गुरूंनी सांगितले आणि त्यांच्यावर माझा विश्वास. अख्ख्या जगाने सांगू त्याला सूर्य पूर्वेला उगवतोय म्हणून, पण त्यांनी काय मान्य करायचं? सद्गुरू पश्चिमेला, ते सूर्य पश्चिमेलाच उगवतोय. एवढी श्रद्धा पाहिजे. आपण एखादा आला सांगायला गेलं की राव तुमचं खरं राव, आणि तुमच्याकडे लय भारी राव खरंच, आम्हाला तसं नाही नांदू आज इकडे आला आणि चालला लगेच तिकडे. असं कामाचं नाही काय तिथं. म्हणून चला, स्वप्नीचे दरिद्र सामर्थता, जेवे दोन्ही समान जागृता, तेवी द्वंद्व बाधेची वार्ता, न बाधे गुरु भक्ता परोक्ष बोधे. म्हणून स्वप्नातील दरिद्र आणि श्रीमंती जागृतीत आल्यावर सारखीच मिथ्या ठरतात. म्हणजे झोपला आणि त्याला स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये भीक मागवतोय. आहे कोण? राजा आहे म्हणले, आणि स्वप्नात काय करतोय? भीक मागवतोय. आणि किंवा स्वप्नात किंवा एखादा भिखारी गरीब आहे आणि झोपला, स्वप्न पडले त्याला मी राजा झालोय स्वप्नात. कुठे? स्वप्नात. तो सहज जाग झाल्यावर ही दोन्ही कसं मिथ्याचे का नाही? दरिद्र होणे मिथ्या आहे आणि मग श्रीमंत झाला हे मिथ्याचे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभूतीमुळे द्वंद्वाच्या पिढीची वार्ता सुद्धा गुरु भक्ताच्या कानावर येत नाही. बघा, ज्याला द्वंद्वरहित अवस्था प्राप्त झालेली, त्याचं काही द्वैत गेलेलं आहे, म्हणजे द्वैत कशामुळे गेलं? त्याचा देहाचा अभिमान गेला, त्यामुळे त्याचं द्वैत गेलंय. आणि असं ज्याचं द्वैत गेलेलं आहे त्याला कसला जरी पिढा झाली, वार्ता बर का, पिढा नाही वार्ता, पिढेची वार्ता सुद्धा त्याच्या कानावरती येत नाही. बघा, पिढा तर लांबच राहिली, पण त्याची वार्ता म्हणजे काय? बातमी म्हणजे ही की बाबा आता असं होणार आहे आणि त्यामुळे आता सावध राहा आणि असं करा, ही वार्ता त्याच्या कानावर येत नाही का? मध्ये दुसरं आहेच कुठं काय? इथं परमात्मा सगळा नाटलेला आहे आणि कोण कोणाला त्रास देणार आहे, कोण कोणाला काय बोलणार आहे का नाही? त्याचा भाव सगळा असा आहे. मग आता कोण कोणाचं ऐकणार, ते कोणाचं काही करणार आहे सांगा बरं? म्हणून ते का? आणि तेवढी कशामुळे तसं आहे? कारण त्याचा पूर्णपणे बुद्धिनिषेध झालेला आहे. लेकुरांच्या खेळापाशी पारणे तैशी एकादशी, द्वंद्वाची दशा तैशी गुरुवाक्य सरीशी समूळ उडे. मुलांच्या खेळात एकादशी आणि पारणे हे दोन्ही लुटपुटीचीच. मुलांच्या खेळामध्ये मुलं खेळायला लागतात आता, नाही का? लहान मुलं खेळत संसार खेळतात, बांगडी कुंगी म्हणतात आपण त्यांना, का नाही? स्वयंपाक करतात का नाही? थोडासा पाला आणतात किंवा माती आणतात, सगळी भाजी कशाची? मातीचीच, किंवा भाकरी मातीचीच, का नाही? मग त्यांच्यामध्ये एकादशी पदार्थ आहेत का नाही? पारणे पण सोडतात. हे सगळं कसं लक्क खोटं असतं. तसं द्वंद्वे ही गुरुवाचनामुळे लुटपुटीत ठरतात. म्हणून त्याच्या देहाच्या प्रारब्धामध्ये जेवढं काही घडतं ना, हे सगळं कसं असतं? खोटेच असतं, सगळं लुटपुट असतं. का? कारण देहच आधी, देह काय खरा? देह खरा आहे का? नाही, हे त्याला माहित झालेलं असतं सद्गुरूच्या कृपेने. पण देहच खरा नाही म्हणलं, देहाच्या संबंधाने होणार खरं आहे का? नाही. म्हणून तो काय म्हणतोय? सगळं खोटं म्हणतो. हा सगळं कसं आहे? भ्रांती लुटपुटीचा खेळ आहे असं मानतो तो. जेवे चंदनाची या धृती, आरे बोरी चंदन होती, तेवे गुरुवाक्य प्रतीती, सकळ द्वंद्वे येती निरसाम्या. चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या इतर झाडांनाही जसा चंदनासारखाच वास येतो, त्याचप्रमाणे गुरुवाक्याच्या प्रतीतीने सर्व अनुभव एकच होतात. चंदनाच्या झाडाजवळ बोरीचं झाड असेल तर त्याला काय होतं? चंदनाचा वास येतो. चंदनाच्या कशाने? चंदनाच्या संगतीमुळं. तसं गुरुवाक्याच्या प्रीतीने, म्हणजे गुरुवाक्याच्या प्रभावामुळे, सतत गुरुवाक्याच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं त्याला पण काय होतं? सगळा एकच अनुभव येतो. कारण गुरुचा अनुभव काय? सगळं विष्णुमय जग कसं सगळं विष्णुमय आहे. मग आता जर सद्गुरूचा अनुभव तसा आहे, विष्णुमय जग आहे, तर मग शिष्याचा अनुभव काय राहायला पाहिजे? विष्णुमय जगच ना. चंदना सभोवती झाडे, तेही रोकडे लाकुडे, देवद्विजांचे मस्तकी चढे, भाग्य एवढे सतसंगी. अहो, चंदनाच्या स्वभावावर असणाऱ्या झाडांची लाकडे सुद्धा सुगंधित होतात. मग चंदनासारखाच त्यांनाही मान मिळतो का? त्यांची लाकडे सुगंधित आहेत त्यामुळं. म्हणून सत्संगामध्ये असे सामर्थ्य आहे. त्यामुळे कसं, जसं चंदनाच्या सामर्थ्याने संगतीमध्ये जेवढे काही झाडे आहेत त्यांना सगळ्याला वास लागतो आणि ते सुद्धा काय होतात? भगवंताच्या पूजेला त्यांचं हे म्हणतो, काय म्हणतो, त्यांचे वापरले जाते. तसंच संतांच्या संगतीमध्ये जेवढे काही राहतात ना, त्यांना सुद्धा काय होतो?
ते तशीच होऊन जातात ना. जेवढे काय त्यांच्या संगतीमध्ये येतील तेवढे सगळे तसेच होत असतात. पण त्यांच्यावर श्रद्धा ठेवून जर गेले तर बरं का, फक्त नुसतं वरून वरून गेले बरं नाही होत. श्रद्धा ठेवून गेले तर, श्रद्धा लय महत्वाचं आहे. श्रद्धा, भाव ह्या गोष्टी लय महत्वाच्या आहेत. निष्ठा ह्या गोष्टीशिवाय काय होत नाही. भावाविने देव राहू शकत नाही, भावाशिवाय देव मिळू शकत नाही. न कळे निसंदेह. म्हणून एव गुरुवाक्ये विश्वासता द्वंद्व साम्य चढे हाता, ते गुरुवाक्य ही तत्वता एक आता सांगेन म्हणून तो गुरु तीच सत्संगती व तिच्या योगाने शिष्य पालकतात आणि त्यांचे द्वंद्व उरत नाही, ते स्वतः ब्रह्मरूप होतात. अहो मग असं असणारे जे गुरु, ते गुरुची सत्संगती तिच्या योगाने, कशाच्या गुरुच्या योगाने, त्यांच्या संगतीच्या योगाने जे शिष्य काय होतात, त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं. त्यांचा जीवपणा जाऊन काय होतं, ते ब्रह्मस्वरूप होतात. त्यांचे द्वैत जाऊन ते अद्वैत मध्ये येतात. असे असणार त्यांच्या ठिकाणी द्वैत उरत नाहीत, ते सगळे ब्रह्मस्वरूप होतात. कुणामुळं? त्या सद्गुरूच्या संगतीमुळं. मग एव गुरुवाक्य ह्याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता द्वंद्व साम्य प्राप्त होते, ते गुरुवाक्य मी तुला सांगतो बघा. मग असे असणारे सद्गुरूपाशी असणारे जे गुरुवाक्य, की जे सद्गुरू त्या गुरुवाक्याचा उपदेश करतात, जे गुरुवाक्य सांगतात, की ज्याच्यामुळे त्या साधकाचं द्वैत जातं, ज्या साधकामध्ये ठीक समता येते, त्याला सुख दुःखाची जाणीव राहत नाही, असं असणारं जे गुरुवाक्य आहे, असं असणारं जे बोध आहे, तो बोध मी तुला सांगतो, की जेणेकरून तुला काय होईल, त्याचं ज्ञान होईल. हे कोण सांगते? प्रबोध नारायण सांगते जनक राजाला. आणि आपण ते ऐकू का नाही, काय सांगते ते. सर्वत्रात्मेश्वरानिश्वम कैवल्य मानिकेताम विविक्ती चिरवसनम संतोषो येन कनिचितम. श्लोक क्रमांक 25. सर्व ठिकाणी सतचित रूप आत्मा आहे व सर्वांचा नियंता ईश्वर आहे असे पाहणे, एकतांची आवड असणे, घर इत्यादी वस्तूंचा अभिमान नसणे, मोजके स्वच्छ कपडे वापरणे व जे काही मिळेल ते संतोष मानणे, असा गुरूंचा उपदेश असतो. सद्गुरूचा उपदेश काय असतो? असा उपदेश असतो. सद्गुरु वचन विश्वासे मानी सर्वत्र परमात्मा ऐसे, तेच निज बुद्धी विश्व निश्चय वसे निज मानसे विवंची. आता ह्या ठिकाणी ह्या ओळीचा फार बारीक विचार करण्यासारखा आहे बरं का. बारीक चिंतन करावं लागेल. कसं करावं लागेल? सद्गुरूवरील विश्वासाने शिष्य सर्व ठिकाणी आत्मतत्व आहे असे मानतो. कुणामुळं? सद्गुरूवर ज्यांचा विश्वास आहे, ज्यांच्यावर विश्वास असतो ना आपला, त्यांचं आपण ते काय जे सांगते ते आपण त्यांचं खरं मानतो. मला सांगा, आपण लहानपणी जन्माला आलो आणि आपण जन्माला नंतर आपला बाप कोण आहे हे कोण सांगतं आपल्याला? आई सांगते का नाही? आपल्याला लहानपणापासून कोण माहिती? आई माहिती. पण पुढं मग हे आजोबा, हे वडील, हे आजोबा, हे आजी, हे भाऊ, ही बहीण, हे कोण सांगतं आपल्याला? आई सांगते. का? कारण आपला आईवर आपला नितांत विश्वास असतो, म्हणून आपण तिचं ते खरं मानतो. का आपल्याला माहिती नाही? तसं सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलंय, ते सद्गुरूंनी सांगितलेलं आपल्याला खरं वाटणं. कधी खरं वाटेल आपल्याला? त्यांच्या आपला तेवढा विश्वास असेल तेव्हाच. मग ज्या साधकाचा सद्गुरूवरती तेवढा विश्वास आहे, त्या विश्वासाच्या सामर्थ्यावर तो शिष्य सगळ्या ठिकाणी आत्मतत्व आहे असे म्हणतो. का? कारण सद्गुरूंनी सांगितलंय की हाय ना, हा सगळा परमात्मा आहे, तुझ्या सकट सगळा परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. कोणी सांगितलं? हे सद्गुरूंनी सांगितलंय. मग आता हे कशाने होईल बरं? ह्याचा विचारच करावा लागेल. ह्याचं काय करावं लागेल? विचारच करावा लागेल. का? बघा पुढे आले. तीच आपली बुद्धी दृढ करून त्यावर तो मनन करतो. म्हणजे काय करतो? विचार करतो. बुद्धीमध्ये काय करतो? तो दृढ करतो. म्हणजे बुद्धीचा मध्ये निश्चय करतो त्याचा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. काय बुद्धीचं वैभव? की इथं परमात्मा सोडून दुसरं कोणी नाहीच आहे, सगळा परमात्माचे. हेच खरं बुद्धीचं वैभव आहे. अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एकच केशव आहे आणि हीच सगळ्यात मोठी सिद्धी. असं होणं ना, ही सगळ्यात मोठी सिद्धी. म्हणजे ती प्राप्त होणं. काय? हा सगळा केशव आहे, हा सगळा परमात्मा आहे, हा सगळा जनार्दन आहे, हे सगळं विष्णुमय जग आहे, असा भाव तयार होणं, असा बुद्धीचा निश्चय होणं. अशीच काय करतो? तो आपली बुद्धी दृढ करतो, त्यावर तो मनन करतो. आपण फक्त ऐकतो पण मनन करत नाही. मनन करतो का आपण? सद्गुरू सांगतात ना, काय ते त्यांच्याकडे गेले त्यांनी तेवढं सांगावं. काय सांगावा? तुझ्या सगळी सांगा परमात्माची. तेच त्यांच्याकडे गेले त्यांनी तेवढं सांगावं. काय त्यांच्याकडे जायचं गरज येतं असं म्हणतो. काय त्यांनी तेवढं सांगावं. सगळं परमात्मा कळलं ना आम्हाला, सगळा परमात्मा आहे. जर सगळा परमात्मा आहे आपल्याला कळलं, तर मग आपलं सुख दुःख व्हायला पाहिजेत का? जर होत असतील तर मग आपल्याला
तेच उपदेश सतत 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 ऐकण्याची गरज आहे आपल्याला. त्याचा सतत विचार करण्याची गरज आहे आपल्याला, आहे का नाही? एकदा सांगून आपलं सुख दुःख जातात का? सम होतात का आपल्याला सुख दुःख? हा, आपल्याला दुःखही होतंय, आपल्याला सुखही होतंय, आनंद होतोय, दुःखही होतोय. हा किती आनंद होतोय. आणि आपण काय म्हणतोय, काय त्यांनी तेच ते सांगायचं आता सर, काय म्हणजे सगळं जगच परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. आणि मग काय म्हणायचं, नाही तर मग आम्हाला तसं काय दिसत नाही, सगळा परमात्मा आहे आम्हाला कसा दिसत नाही? अरे तुम्हाला तसा दिसत नाही, पण सद्गुरू सांगितलं नाही, तुम्ही हे खरं माना ना. आधी काय करावं लागेल? मानावं लागेल, आणि मग त्याचा अनुभव येईल. तसा येईल का सांगा बरं? आधी काय करावं लागेल? मानावं लागेल ना, की असंच आहे म्हणून. म्हणून काय कुठे गेलं काय? म्हणून सद्गुरू बोल विश्वासाने शिष्य सर्व ठिकाणी आत्मतत्व आहे असं मानतो, आणि तीच आपली बुद्धी दृढ करून त्यावर तो मनन करत असतो. मज माझी परमात्मा वसे, तेने स्थूळ देह वर्ततसे, त्याचेही पूर्ण चित्तप्रकाशे, जगभाषे जगद्रूपे. बघा, मग तो असे म्हणतो, माझ्या जो परमात्मा आहे त्यामुळे हा स्थूल देह सर्व व्यवहार करतो. काय म्हणतो तो? ह्या देहामध्ये जो परमात्मा आहे, ह्या परमात्म्यामुळेच हा काय करतो? स्थूल देह व्यवहार करतोय, चालतोय, बोलतोय, हलतोय, खातोय, पितोय. कुणामुळं? त्या परमात्म्यामुळेच. काय चाले हे शरीर कुणाचे सत्य, कोण बोलावितो हरी वीन, देखवे ऐकवे एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. कोणामुळे चालतंय सगळं? ते परमात्म्यामुळे चालतंय सगळे. आता ही जड आहे. जसं एखादा मुर्दा पडतो, हा, मग ते काय शरीर बोलतं का? चालतं का? हा, ती मुर्दाच झाला का? कारण ती जड आहे. हा स्थूल देह ना, हा जड आहे, पण हा व्यवहार करतो. कोणामुळे करतो? ती त्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? त्याचं आहे, त्या परमात्म्याचं आहे, त्याचं चैतन्य आहे ते. आणि तो सगळ्या ठिकाणी चराचरामध्ये तो व्यापक आहे, म्हणून ती प्रत्येक गोष्टी काय होती, त्याला जसं वागते ना तसं करतो. एखादं दगड आहे समज, दगडाला जर मनाने हलवायचं म्हणलं, ते कोणाचं सामर्थ्य आहे? त्याला जर वाटलं तर दगड हलतोय, बोलतोय, नाही बोलत का? जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते लहानपणी, त्याला ते एक ब्राह्मणाचं रूप घेऊन गेलता. हे काय ना त्याचं, एक ब्राह्मणाचं रूप घेऊन गेला होता बघा. आपला एक आसूर कंसाने पाठवला होता, आणि ह्याने काय केलं? ती खाटण, ती बेलनन, पोळपट्टन सगळंच लागलं उडायला, चालायला, मारायला. हा, कुणाच्या? त्याच्या पाठीमाग. म्हणजे हे सामर्थ्य कोणाचं आहे? मग त्याच्या मनात आलं, काही कुठलीही वस्तू हालायला लागतील, चालायला लागतील, बोलायला लागते. ते सामर्थ्य कोणाचं आहे? त्याचं आहे. तसं मग आता ही पण वस्तू काय होती? हा पण जे स्थूल दे, हा बोलतोय, चालतोय, हलतोय, हे सामर्थ्य कोणाचं आहे? त्याच आहे ना, ते परमात्म्याचं. त्याशिवाय आहे का? बरं, ह्यातून निघून गेलं तर त्याला वाटलं ह्याला आंधळा करायचं, दिसून द्यायचं नाही, घेतलं डोळ्यातलं चैतन्य काढून. आता डोळे नाही का? मग आता तुमचं बुबळ आहे, सगळे पण दिसायचं बंद झालं. म्हणजे का? गेले दवाखान्यात, डॉक्टरने सांगितलं तुमचं दृष्टीपटलं गेलं. म्हणजे आता तुमचं ही होत नाही, काय पडदा खराब झाला म्हणजे. काही कारण सांगितलं मग का नाही? का त्याची सामर्थ्य? त्याला वाटलं ऐकून द्यायचं नाही, झालं बंद. त्याला वाटलं बोलून द्यायचं, काय करू शकत नाही देव त्याच्या हातामध्ये, कारण त्या इंद्रियावर त्याची सत्ता आहे. त्याने त्या इंद्रियाची शक्ती काढून घेतली की ती इंद्रिय बंद पडलं. म्हणून तसेच हे जग त्याच्याच प्रकाशाने भासते. म्हणजे जसं हा देह त्याच्या सत्तेने चालतो, बोलतो, खातो, पितो, बसतो, उठतो, तसं हे सगळं जग त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्य? आपण बघितलं मग का नाही? कोणामुळे चालतंय सगळं? त्याच्यामुळे चालतंय. त्या आत्मप्रकाशानेच मला सर्व दृश्य दिसतात. बघा, दिसतं पण कोणामुळं? त्याच्यामुळे दिसतं. अर्थात हा परमात्मा दृष्टा, दृश्य आणि दर्शन असा त्रिविध भासतो. म्हणजे पाहणारा पण कोण आहे? तोच आहे. ज्याला पाहायचं तो पण कोण आहे? तोच आहे. आणि पाहणाऱ्याला जो पाहणारा आहे त्याची जी क्रिया आहे होणारी, पाहण्याची क्रिया होणारी, ती क्रिया पण कोण आहे? तोच आहे. म्हणून द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही तिन्ही त्रिविधी तो भासतो, त्रिपुटी तोच होतो. म्हणून दृश्य व द्रष्टा ह्या रूपाने जो परिणाम होतो तो त्याच्या मागोमाग अनुष्यित म्हणजे परमात्मा तत्व असते. बघा, हे जे मुळे होतं ना, सगळं दिसतं, आपल्याला चालतं, बोलतं, हे कोणामुळे होतंय? त्याच्यामुळे होतो. आणि तरी आपण म्हणतो मला का बरं सगळं जगत दिसतं, मला का परमात्म्याची अनुभूती येत नाही? मग हे सगळं चालतंय कोणामुळे चालतंय? हे बोलतंय कोणामुळे बोलतंय? ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे का नाही? कशामुळे होतंय बरं? हा दगड पाडला, हा दगड का बोलत नाही का नाही? आपले हे डोळे पाहतात, कोणामुळे पाहतात?
हे शरीर आपण चिंतनाला बसलो, अनुग्रह चिंतन करायला बसलो आपण, आपलं शरीर कधी कधी जड होतं का नाही? किती जड होतं, हात आपल्याला उचलत नाही, पाय आपल्याला उचलत नाही, मुंग्या आल्या म्हणजे आपण आपल्या पायाला मुंग्या आल्या, हे कशामुळे होत आहे सगळं? हेतून शिकायचं, हे विचार करायचा आपल्याला की त्याचं सामर्थ्य तो दाखवून देतो, अरे मी काय करू शकत नाही. बघा काय काय चालकांना अनुभव येतो, चिंतनाला बसले ना अनुग्रहाच्या, अशी जड पडतेच, मला उठताच येत नाही, मला उठ्याचं मला तरी उठता येत नाही, म्हणजे का हे जड झालं मला शरीर सगळं, हात उचलत नाही, शरीर उचलत नाही, पाय उचलत नाही, मग हे कसं होतं? हे कोणाला वाटतं असं? ह्याच्यातून शिकायचंय, विचार करायचा आपल्याला याच्यातून. कुणामुळे होतंय सगळं? ते त्याच्या शक्तीमुळे होतंय, तो करून घेणार आहे हा सगळा. म्हणून काय होतं सरळ रूपाने त्याचा परिणाम होतो, आणि त्याच्या मागोमाग अनुचित म्हणजे परमात्मा तत्व असते सगळं करून घेणार कोणी? परमात्माचे चिद्रूप आत्म्याला अनुसरून हृदयस्थ देव सर्व प्राण्यांनी दुमदमली सृष्टी पाहतो. बघा आत्माच परमात्माच काय होतो? चिद्रूप आत्म्याला अनुसरूनच हृदयस्थ त्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी तोच राहतो, आणि सगळ्या सृष्टीला तो काय करतो? म्हणजे त्याच्याच रूपाला तोच पाहतो. काय करतो? त्यांनीच रूप घेतली सगळी, आणि रूप घेणारा तोच आहे, आणि पाहणारा पण तोच आहे, आणि तोच पाहतोय सगळ्या रूपाने. हा त्याचा खेळ चाललेला आहे. हे कुणामुळे लक्षात येतं? सद्गुरूच्या कृपेमुळे लक्षात येतं. तेव्हा जे जे देखे भूताकृती, ते ते परमात्मा ये प्रतीती, मी नियंता ईश्वर त्रिजगती, हे स्फुरते स्फुरू लागे. म्हणून असे अनुभव आल्यामुळे शिष्य जी जी भूताकृती पाहतो, बघा सद्गुरूच्या कृपेने त्याला असा अनुभव आला का नाही आता, मग त्या सद्गुरूच्या कृपेने त्याला असा अनुभव आल्यामुळं त्याला जे जे दिसन, जे जे काही दिसन, त्याला जे जे भूत दिसन, ते ज्या ज्या भूतांची आकृती दिसन, ते सगळी कोण आहे? तिच्यामध्ये त्याला सगळं परमात्माचा अनुभवाला येतो. बघा आता हे शिष्याला आलं अनुभवायला परमात्मा. कशामुळे आला अनुभवायला त्याला परमात्मा सगळ्या भूतामध्ये? कारण त्याच्या सद्गुरूवरती त्याचा नितांत विश्वास आहे, श्रद्धा आहे. त्यांनी सांगितले ना, सद्गुरूंनी सांगितलं ना, हे म्हणजे तसंच आहे, त्यांनी तसं मानलं, आणि त्याचा विचार करीत 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 त्याला ती गोष्ट प्राप्त झाली, त्याला ते अनुभवायला यायला लागली. इथं नुसतं बोलून ऐकून काय होत नाही जेव्हा. इथं विश्वास ठेवावा लागतो, आणि सांगितले त्याचा विचार करावा लागतो, तरच होतं ती गोष्ट शक्य नाही, अन्य तरी शक्य होऊ शकत नाही. म्हणून त्यानंतर या त्रिभुवनात नियंता ईश्वर मीच आहे असा अनुभव त्याला येऊ लागतो. बघा आता ईश्वर मीच आहे, परमात्मा मीच आहे, सगळं कोणी मीच व्यापक आहे, आता मी सोडून दुसरं कोणी नाहीच आहे असं त्याला अनुभव यायला लागतो. आता कोणी? सगळं मीच आहे. हाय का दुसरं कोण आता इथं? नाही, कोणीच नाही, सगळं कोणी? परमात्मा. अनंत रूपे अनंत वेशी देखील म्या त्यापाशी, बाप रुक्मा देवी वरखून बाणली कैसे, देखिला देखिला बाय देवांचा देव, मिटला संदेह निमाले दुजे पण. काय झालं? मिटला संदेह गेला, आता सगळ्या संधीचे फिकल्या गाठी, सुकल्या गाठी. संध्याच्या सुकल्या गाठी. थांबायचं गीता कोणाला का नाही? 2 तास झालाय, 2 तास झालाय, थांबवायचं. गेली का?